हॅलो फ्रेंड्स, PDCC बँकेकरिता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बँकिंग अवेअरनेस आणि अर्थव्यवस्था या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे, कारण की यातून तुम्हाला परीक्षेत एखादा तरी प्रश्न आलेला नक्की दिसेल। कमी वेळात जास्त प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण की खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यामधील दुवा म्हणून कोणती बँक काम करते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी बँक। मी प्रश्न आणि उत्तर लगेचच सांगेल। जर तुम्हाला प्रश्न वाचून झाल्यानंतर ऑप्शन रीड करायला टाइम हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून स्वतः ऑप्शन रीड करू शकता। पुढील प्रश्न, भारतात बँकांची बँक किंवा बँक रूपी मनोऱ्याचे शिखर असे कोणत्या बँकेस म्हटले जाते? राईट आन्सर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI। पुढील प्रश्न, रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन 2 V.S. पागे। प्रश्न 4, अर्थशास्त्राचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ॲडम स्मिथ यांना। पुढील प्रश्न, 1966 ते 1969 हा कालखंड काय म्हणून ओळखला जातो? राईट आन्सर आहे नियोजनाची सुट्टी। नेक्स्ट, कापूस एकाधिकार खरेदी योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन 2 1971। पुढील प्रश्न, 13व्या वित्त आयोगाचा कर्तव्य कालावधी किती आहे? तर तो आहे 2010 ते 2015। पुढील प्रश्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ती झाली आहे 1954 मध्ये। पुढील प्रश्न, ऊर्जा विकास हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? तर ते आहे 6व्या योजनेचे घोषवाक्य। यानंतर पुढील प्रश्न, भारताला दुसरा तेल धक्का कोणत्या योजना काळात बसला? तो आहे ऑप्शन क्रमांक 2 सरकती योजना काळात। पुढील प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल काय आहे? तर तो आहे 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012। पुढील प्रश्न बघूयात, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम दिला गेला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेती। नेक्स्ट, कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? ग्रामीण भाग आणि वित्तीय आलं तर लक्षात ठेवायचं नाबार्ड, आणि नाबार्डचा फुल फॉर्म खाली कमेंट करायचा आहे। आपण याआधीच्या सर्व व्हिडिओमध्ये नाबार्ड यावर प्रश्न कव्हर केला आहे, त्यामुळे नाबार्डचा फुल फॉर्म आपल्याला आलाच पाहिजे, तर तो खाली कमेंट करा। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात MIDC केव्हा सुरू झाली? तर ती सुरू झाली आहे 1962 मध्ये। MIDCचा फुल फॉर्म काय आहे? तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। नेक्स्ट, भारतामध्ये व महाराष्ट्रात जवाहर रोजगार योजनेची सुरुवात केव्हा झाली? ती झाली आहे 1989 मध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आपण डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करण्यासाठी नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे, त्याचं नाव आहे डेली करंट अफेअर शॉर्ट्स, ज्यावर आपण डेली 2 छोटे व्हिडिओ अपलोड करत असतो, ज्यामध्ये एका मिनिटात 5 प्रश्न, म्हणजे असे एका दिवसात 10 प्रश्न, महिन्याला 300 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे त्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि डेली बेसिसवर येणारे व्हिडिओ आवर्जून बघा। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती बँक शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करते? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 भूविकास बँका। नेक्स्ट, राष्ट्रीय विकास परिषदेचा सदस्य नसणारी व्यक्ती कोण? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती। नेक्स्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता खालीलपैकी कोणता देश जगात अग्रक्रमावर आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका। नेक्स्ट, खालीलपैकी कशाचा उल्लेख भारतीय नियोजनाचा उद्देश म्हणून करता येणार नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 खुली अर्थव्यवस्था। पुढील प्रश्न, धवल क्रांती कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दुग्ध। पुढील प्रश्न, 1980 साली किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 6। पुढील प्रश्न, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात। पुढील प्रश्न, हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कशावर झाला? तर तो झाला आहे ऑप्शन क्रमांक 3 अन्नधान्य यांवर। पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेचा उद्देश काय आहे? तर तो आहे रोजगाराची हमी देणे। पुढील प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलाद निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला नाही? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 रांची झारखंड। पुढील प्रश्न, ट्रायसेम योजना कोणत्या मूळ उद्देशाने सुरू करण्यात आली?
राईट आन्सर आहे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. नेक्स्ट, खाजगी व सार्वजनिक उद्योगांना समान प्राधान्य म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा व्यक्तिगत प्रयत्न पहिल्यांदा कोणी केला? तर तो केला आहे दादाभाई नौरोजी यांनी. पुढील प्रश्न, ग्रामीण जनतेच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी काय योग्य आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 शिक्षण. पुढील प्रश्न, भारतात सेबी या संस्थेची स्थापना केव्हा झाली? ती झाली आहे एप्रिल 1988 मध्ये. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचे वर्णन मुख्यत्वे रोजगार निर्मिती जनक योजना असे करता येईल? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 7व्या योजनेचं असा उल्लेख करता येईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय चलनी नोटा छापण्याचा कारखाना नाही? तर गांधीनगर या ठिकाणी नाही आहे. नाशिक, देवास आणि हैदराबाद या ठिकाणी चलनी नोटा छापण्याचा कारखाना आहे. पुढील प्रश्न, हरित क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. पुढील प्रश्न, शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात प्रथम कोणत्या वर्षी सुरू झाला? तो झाला आहे 1987 मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता जर आपल्याला 19,000 प्लस MCQ पाहिजे असेल, ऑनलाईन टेस्ट 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आणि PDF हे दोन्ही मटेरियल सोबत पाहिजे असेल तर आपण 499 या ठिकाणी कुपन कोड यूज करायचा आहे PDCC 100. हे मटेरियल तुम्हाला 399 रुपयामध्ये भेटून जाईल. लिंक परचेस करण्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोरवरून, त्यानंतर स्टोअर टॅबमध्ये जाऊन हा कोर्स आपण परचेस करू शकता. तसेच जर आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. जवळपास 2500 प्लस प्रश्न कव्हर केले आहेत. प्राईज आहे 250. मल्टिपल अटेम्प्ट असणार आहे, त्यामुळे एक टेस्ट तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता. टायमर प्रोव्हाइड केला आहे. सर्व एक्झामसाठी अगदी हेल्पफुल आहे. यामध्ये बँकिंग अवेअरनेस, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार हे टॉपिक देखील ॲड करण्यात आले आहेत. परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. परचेस करताना काही अडचण येत असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न बघूया. भारतातील आर्थिक वर्ष कोणत्या महिन्यापासून सुरू होते? योग्य उत्तर आहे एप्रिल. पुढील प्रश्न, कापड उद्योगाचे केंद्रीकरण मुंबईनंतर कोठे झाले? ते झाले आहे अहमदाबाद या ठिकाणी. 5वी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी थांबवण्यात आली? ती थांबवण्यात आली आहे 1978 मध्ये. पुढील प्रश्न, समुदाय विकास कार्यक्रम केव्हापासून सुरू झाला? तर तो सुरू झाला आहे 1952 पासून. पुढील प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत कोण सादर करतात? तर ते सादर करतात भारताचे अर्थमंत्री. आणि सध्याचे भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? खाली कमेंट करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. पुढील प्रश्न, राज्य सरकारला कोणत्या करामार्फत सर्वात जास्त उत्पन्न मिळते? उत्तर आहे विक्री कर. पुढील प्रश्न, भारतात हरित क्रांती कोणत्या कारणामुळे घडून आली? राईट आन्सर आहे संकरित बियाणे, खताचा वापर, आधुनिक शेती अवजारे या सर्व घटकामुळे भारतात हरित क्रांती घडून आली. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे? तर तो आहे शेती या क्षेत्राचा. पुढील प्रश्न, UTI बँकेचे नामांतरण आता काय झाले आहे? तर ते झाले आहे ॲक्सिस बँक. पुढील प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी जबाबदार घटक कोणता आहे? तर तो आहे औद्योगिक उत्पादनात वाढ. पुढील प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था काय म्हणून ओळखली जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था. पुढील प्रश्न, सरकती योजना कोणत्या कालावधीसाठी तयार केली गेली होती? तर तो कालखंड आहे 1978 ते 1983. पुढील प्रश्न, जवाहर रोजगार योजना कोणत्या योजना काळात सुरू झाली? आन्सर आहे 7व्या. पुढील प्रश्न, वित्तीय क्षेत्र सुधारणा या विषयावर शिफारसी सादर करण्यासाठी कोणती समिती गठीत करण्यात आली होती? उत्तर आहे नरसिंह समिती. पुढील प्रश्न, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1962. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, खाली थँक्यू कमेंट करा आणि या टॉपिकवर अजून प्रश्न हवे असेल ते देखील खाली कमेंट करू शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे त्याला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन करू शकता, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर लगेचच क्लिक करा. थँक्यू.